मुंबईतील आकर्षण म्हणजे जीएसबी माटुंगा गणपती आणि आपण पाहतोय यावेळी गणेशाचं जे रूप आहे ते अतिशय मोहक आहे आणि जवळपास 70 ते 75 किलो चांदी जी आहे ती सुद्धा वाढलेली आहे। ज्या समय आपण या ठिकाणी पाहतोय ते आता भक्तांनी अर्पण केलेल्या चांदीतून तयार करण्यात आलेले आहेत आणि बाप्पाचं जे रूप आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय किती गोंडस आहे, लोभनीय आणि याला पाहण्यासाठी आता जीएसबी माटुंगा या ठिकाणी सालाबादाप्रमाणे आजही गर्दी झालेली आहे आणि पुढील 5 दिवस अशाच पद्धतीचं वातावरण या ठिकाणी राहणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर बाप्पाचं दर्शन व्हावं यासाठी भक्तांची मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे। आरजी भट आपल्यासोबत आहेत, ट्रस्टी आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। यंदाचा गणेशोत्सव किती आनंद, किती उत्साह, किती हर्षोल्लास? सर्वप्रथम सर्व TV9 वीक्षकांना आम्ही स्वागत करत आहोत। यंदा आमचा 70वा गणेशोत्सव आहे। आजपासून गणपतीचा प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। आज सकाळपासून आतापर्यंत खूप लोकांनी कमीत कमी मला वाटतं 1.5 ते 2 लाख पब्लिक आज इथे आले होते आणि आमचं इथे अन्नदान होतं। आज 40,000 लोकांनी अन्नदानाचा प्रसाद घेतलेला आहे। खूपच एकदम आकर्षित बाप्पाचा प्रत्येक वर्ष काही ना काही वाढत आहेत। यंदा आम्ही या 70वा उत्सवासाठी आम्ही आमचा एक आठवण म्हणून आमचा सर्व मुंबईच्या समाजातर्फे बाप्पाला 2 चांदीचे समय दिलेले आहेत। 65 ते 68 किलो चांदी आहेत। त्याच्यानंतर देवाला आम्ही नैवेद्य टाकतो, त्याला यावेळी 14 चांदीचे पात्र आलेले आहेत। ते एकूण 20 किलो असतील। तो हे कुल मिळून मला वाटतं 85 किलो चांदी यावर्षी वाढलेलं आहे। नक्कीच, पण नवसाला पावणारा हा बाप्पा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात, देशात, जगभरात याची ख्याती आहे। त्यामुळे किती महत्त्वाचा आहे आजचा दिवस आणि पुढचे 4 दिवस? नवसाला पावणारा विश्वाचा राजा खरंच आहे। आमच्या इथे नवस म्हणजे तुलाभारचं सेवा होतो। आज ह्या दिवशी सकाळी 8 वाजता तुलाभारला सुरुवात झाली। 1725 भाविकांनी, आम्ही इथे ॲडव्हान्स बुकिंग करून घेतो, सेम डे होत नाही। एकाने कोणाला तुलाभार काढायचा असेल, नवस टाकलेलं असतं, नारळाचा तुलाभार, लाडूचा तुलाभार, पंचकदाईचा तुलाभार, मोदकचा तुलाभार, नाना प्रकाराचा, फुलाचा तुलाभार, चांदीचा तुलाभार, सर्व लोकांनी म्हणजे भाविक आपले येतात, नवस हे करतात। आज त्यांनी 1725 लोकांनी नवस पेडलेला आहे। म्हणजे एक नवसाला पावणारा खरंच आमचा बाप्पा विश्वाचा राजा आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, भक्तांची मोठी रांग आहे आणि रांगेचं नियोजन, या सगळ्या भक्तांचं नियोजन नेमकं कशा पद्धतीनं होतं आहे? यावर्षी गेल्या वर्षी आम्ही 87,000 स्क्वेअर फीटचा मंडप टाकलं होतं। यावेळी 1 लाख स्क्वेअर फीटचा मंडप आम्ही टाकलेला आहे। मुंबई महानगरपालिकेनं आम्हाला खूपच सहकार्य केलेलं आहे। महाराष्ट्र समन्वय गणेशोत्सव समितीने पण खूपच आम्हाला सहकार्य केलेलं आहे। सरकारने आम्हाला खूपच मदत केलेली आहे। आम्ही सर्वांचा आभारी आहोत आणि आज रांगेसाठी आम्ही ह्यावेळी आमच्या मंडपामध्ये थोडासा चेंजेस केलं होतं। तर आम्ही स्पॅन म्हणतो। आज तुम्ही आता इथे बघाल तर कळेल तुम्हाला, गेल्या वर्षी एक स्पॅन 60 फीटचा होता, यावेळी आम्ही 100 फीटाचा स्पॅन टाकलेला आहे। तर बघताना यावेळी थोडासा चांगलाच त्यांना एकदम आज सकाळपासून इथे सकाळी 5:30 वाजता रांग सुरू झालेली आहे। आत्तापर्यंत खूपच रांग लोकांनी येतात, भक्त आणि आमच्या इथे येणारे भाविक एकदम वेगळेच प्रकारे देवाला बघून एकदम भावूक होतात। ते काही बोलत नाहीत, देवाला बघत राहतात आणि आमचा प्रसाद घेतात। हेच आम्हाला बाप्पाचं आमचं वैशिष्ट्य आहे। नक्कीच, तर एकदा सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी बोलायला हवं, गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर आपल्यासोबत आरजी भट होते, इथले ट्रस्टी आहेत जीएसबीचे, आणि त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे। भक्तांनी काय करायला हवं ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यासोबतच मोठ्या उत्साहात सध्या जीएसबी माटुंगा गणेशोत्सवाची धामधूममध्ये सुरुवात झालेली आहे आणि भक्तांची मोठी रांग लागू लागली आहे। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।